इराणच्या शहाने पाठवलेल्या वकील अब्दुल रजाक याने तर अशा प्रकारचे नगर पृथ्वी धुंदाळली तरी पाहावयास मिळणार नाही असे स्पष्टपणे म्हटले आहे. राजाच्या प्रसादास लागूनच 4 विस्तीर्ण रत्नांच्या आणि मोत्यांच्या पण्यविथिका बाजारपेठा होत्या. सुवर्णरत्न मौक्तिका त्या नगरातील येते जाते सहस्रावधी नागरिक अलंकृत झालेले असतात, असेही परकीय प्रवाशांनी लिहिलेले आहे. पोर्तुगीज प्रवासी पोओस म्हणतो, विजयनगरचा विस्तार रोम नगरा इतका मोठा आहे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य हे महाराजाधिराज कृष्णदेवरायाच्या राजवटीच्या आधीपासूनच साऱ्या दक्षिणेत अत्यंत प्रबळ म्हणून गाजू लागले होते. दक्षिणेत नर्मदेपासून कृष्णा नदीपर्यंत मुस्लिमांचे एक सोडून 5 सुलतान जरी राज्य करीत होते, तरीही त्या सुलतानांच्या बहुतेक कुलात प्रत्येकी भावाभावाचे तंटे चालूच असत आणि प्रत्येकाच्या घरातील ही घरची गादी कोणी घ्यावी याविषयी तंटे बखेडे चालत असतानाच त्या मुस्लिम सुलतानांची आपापसातील युद्धेही चालूच असत. मुस्लिमांची आपापसात माजलेली ही यादवी विजयनगरच्या बळकट रणशक्तिशाली हिंदू साम्राज्याच्या पथ्यावरच पडली आणि सुदैवाने त्या सुवर्ण संधीचा हिंदू साम्राज्य विस्ताराकडे आणि मुस्लिमांची खोड मोडण्याचे कामी उपयोग करून घेण्याची बुद्धीसुद्धा त्यावेळच्या हिंदू राजकारणी नेत्यांमध्ये प्रज्वलित होती. त्यामुळे मुस्लिम सुलतानांना विजयनगरच्या या रायांच्या सहाय्या वाचून वा अनुमती वाचून दक्षिणेतील राजकारणात स्वतंत्रपणे पाऊल टाकता येत नाहीसे झाले होते. मुसलमानी राजांच्या आपापसातील भांडणात विजयनगरच्या हिंदू राजांचे आपल्यासच सहाय्य मिळवण्यासाठी जो तो मुस्लिम गट धडपडत असे. पूर्वी एकदा वर उल्लेखलेल्या त्या दुर्बळनी किंचित वेडसर असणाऱ्या राजा देवरायाच्या वेळेस विजयनगरच्या भर राजसभेत उच्च पीठावर कुराण ठेवण्यासारखी जी मुस्लिम अनुनयाची भीती गंडजन्य स्तोमे माजली होती, ती यच्चयावत झाडून टाकून हिंदू मन मुसलमानास महाराजा कृष्णदेवरायापासून कपदार्थ लेखू लागले होते. बहुधा मुसलमानांच्या अनुनयासाठी स्वतःच्या परधर्म सहिष्णुतेचा टेंबा मिरवण्यासाठी पूर्वी हिंदू राजे आपण होऊन मुसलमानांना आपल्या राजधानीत मशिदी बांधून देत असत. पण आता अशा सहिष्णुतेची कापुरुषता झिडकारून हिंदू सैन्य मुसलमानी प्रदेशावर स्वारी करून मुसलमानी राजधान्यातील बांधलेल्या मशिदी प्रत्याचार म्हणून सूड म्हणून धाडधाड पाडीत चालले होते. सद्गुण विकृतीचा सोसाळूपणा सोडून जशास तसे ठोसाळूपणाचा खरा सद्गुण प्रदर्शवू लागले होते. महाराजा कृष्णदेवरायाचा मृत्यू सन 1537 मध्ये झाला. याचे आधी थोड्या वर्षापूर्वी दिल्लीत बाबराचा प्रवेश झाला होता. राणा संगहित याचा समकालीन होता. त्याच्या मागे त्याचा भाऊ अच्युतदेव हा राजा झाला. अच्युतदेवरायाच्या सालोतिम्म या नावाचा प्रधान होता. तोच पुढे राज्याची सारी सूत्रे हलवीत होता. अच्युतदेवराय सन 1542 मरण पावला. त्यानंतर त्याचा एक मुलगा अल्पवयातच मरण पावल्याने त्याचा पुतण्या सदाशिवराय हा राज्यावर आला. पण या सदाशिवरायास ते राज्य मिळवून देण्याचे कामी मुख्य प्रधान आणि राज्यचालक जो तिम्म त्याचा मुलगा रामराय याचे प्रयत्न इतक्या मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झालेले होते की थोड्याच दिवसात सर्व सत्ता प्रबळ नि राज्यकर्ता होण्यास योग्य असलेल्या रामरायाच्या हाती पूर्णपणे गेली. ह्या रामरायासच रामराजा असे म्हणतात. वीर सत्तांस धर्मवीर राजा रामराय. ह्या रामरायाच्या पराक्रमी राजवटीतही महाराष्ट्रातील 5 मुसलमान सुलतान त्याच्या प्रतापी सैन्याचा लाभ त्यांच्या आपापसातील सदोदित चालणाऱ्या भांडणात आपापल्या पक्षास घेण्याचा प्रयत्न वारंवार करीत असत. जरी श्री रामरायाची प्रवृत्ती कट्टर हिंदुत्वनिष्ठ आहे आणि सर्वच मुसलमानांना ते विश्वासघातकी आणि हिंदुद्रोही समजून साऱ्या मुसलमानी सत्तांचा सारखाच द्वेष करतात आणि त्यांना मुस्लिमांना तुच्छपणे वागवितात हे ह्या साऱ्या मुस्लिम सुलतानांना मनातून माहीत होते, तरीही त्यांना ह्या हिंदू धुरंधराचे पाठबळ मिळवल्या वाचून आपले एकट्या कोणाचेही चालणार नाही हे पक्के अनुभवास आलेले होते.
सन 1543 नगराचा निजामशहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा या दोघा सुलतानांच्या मनात त्यांचे शत्रुत्व करणाऱ्या विजापूरच्या सुलतान आदिलशहाची खोड मोडण्याचे आले. तेव्हा त्यांनी या श्रीराम राजालाच त्या कामी पुढाकार घेण्याची विनंती केली. त्याप्रमाणे या त्रिवर्गाने जूट करून विजापूरवर स्वारी केली. या स्वारीमध्ये हिंदू सैन्याने विजापूर राज्यातील मुसलमानांची नुसती लांडगेतोड केली. विशेष गोष्ट म्हणजे ही की आम्ही या ग्रंथात ठिकठिकाणी हिंदूंच्या ज्या घातक दुर्गुणांची निंदा केलेली आहे, त्या सद्गुण विकृतीच्या व्याधीपासून हिंदू मनाची मुक्तता झालेली आहे. हे मुसलमानांच्याही चांगलेच प्रत्ययास आले, कारण युद्धाच्या धार्मिक आघाडीवरही हिंदूंनी मुस्लिमांवर चढाई करून मुस्लिमांनी जी हिंदू मंदिरे पूर्वी पाडली होती त्यांचा वचपा घेण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक मशिदीही उद्ध्वस्त केल्या. ज्या मुस्लिम वस्तीतून पूर्वी हिंदूंचा छळ होत असे किंवा मुस्लिमांकडून हिंदूंच्या स्त्रियांना भटकी म्हणून वागविले जात असे, तसल्या वस्तीतील मुस्लिमांची घरेदारे जाळून पोळून भस्मसात केली. हिंदूंच्या अशा धार्मिक प्रत्याचारांनी मुसलमानी समाजात एक नवीनच धाक उत्पन्न झाला. पूर्वीप्रमाणे मुस्लिम समाज हिंदूंना किड्यामुंगीप्रमाणे बेधडक तुडविनासा झाला, तर एखाद्या जिवंत सापाप्रमाणे हिंदू समाजाला वचकू लागला. ह्या युद्धात थोड्याच अवधीत विजापूरच्या आदिलशहाने निजामशहा आणि त्याच्या सहाय्यास आलेल्या सर्वांची काहीतरी समजूत काढून शरणागती पत्करली. तथापि या तात्पुरत्या तडजोडीने मुसलमानी सुलतानातील भांडणे काही सदोदितची मिटली नाहीत. सन 1557 विजापूरच्या आदिलशहाचे मनात त्याचे कल्याणी आणि सोलापूर हे दोन दुर्ग नगरच्या निजामशहाने जे गिळले होते त्याचे शल्य डाचतच होते. ते दुर्ग परत घेण्यासाठी निजामावर स्वारी करण्याचे नक्की करून या कामी आपणास सहाय्य द्यावे म्हणून विजयनगरच्या रामराजास आदिलशहाने गळ घातली. त्याप्रमाणे आता विजापूरचे मुस्लिम सैन्य आणि विजयनगरचे त्याच्या सहाय्यास म्हणून गेलेले हिंदू सैन्य एकत्र होऊन नगरच्या निजामी प्रदेशावर चालून गेले. आपले सहाय्य येता जाता या चारी पाची मुस्लिम सुलतानांनी त्यांची भांडणे लढविण्यासाठी मागावे या कल्पनेनेच त्यांच्या मनात मुस्लिमाहून वरचढपणाची भावना आणि भुजांमध्ये वीरश्री संचरलेली असे. अशा त्यावेळच्या विजयनगरच्या हिंदू सैन्याच्याच नव्हे तर तिकडील एकंदर हिंदू समाजाच्याच मनातील मुसलमानांविषयीचा पूर्वीचा भीतिगंड नष्ट झालेला होता हे सांगणे नकोच. त्यामुळे वर उल्लेखलेल्या मागच्या विजापूरकरांशी झालेल्या युद्धाप्रमाणेच या निजामशहाशी छेडल्या गेलेल्या युद्धातही हिंदू सैन्याने निजामाच्या प्रदेशातील मुस्लिमांचे त्यांनी केलेल्या हिंदूवरील पूर्वीच्या अत्याचाराचे उपटे धार्मिक आघाडीवरही अधिकच कठोरपणे विस्तृत प्रमाणावर काढले. केवळ मुस्लिम सैन्याशी लढतानाच नव्हे तर वाटेने जाताना त्या साऱ्या प्रदेशात मुस्लिम समाजाच्या पूर्वीच्या त्यांच्या हिंदूंशी वागण्यात येणाऱ्या अरेरावी वागणुकीचा वचपा काढून त्यांची यथेच्छ लुटालूट केली. त्यांनी जशी हिंदू मंदिरे ठिकठिकाणी पाडली होती तशाच त्यांच्या मशिदीही ठिकठिकाणी हिंदूंनी पाडून धुळीस मिळविल्या. लढायातही मुस्लिमांच्या सैन्यांना आपल्या पराक्रमाने हिंदूंचे सैन्य उधळून देत चालली. या 40-50 वर्षातील हिंदूंच्या ह्या मुसलमानावर धार्मिक प्रत्याक्रमण करणाऱ्या कठोर वर्तनामुळे तिकडील एकंदर मुस्लिम समाजच भयभीत होऊन गेला. आता त्या मुस्लिम समाजाच्याच मनात हिंदूविषयी भीतिगंड उत्पन्न झाला. तेच उलट हिंदूंना भिवू लागले आणि हिंदू लोक आमच्यावर मोठा अत्याचार करीत चाललेले आहेत, क्रूरपणे वागत आहेत, आमच्या धर्माची सुद्धा नाही ती विटंबना करीत आहेत, असा एकच आक्रोश मुसलमानांनी हिंदुस्थानभर करण्यास आरंभ केला. विजयनगरचा विध्वंस. वर वर्णिलेल्या राजा रामरायाने निजामशहाच्या केलेल्या पराभवानंतर आणि विशेषतः हिंदूंनी मुसलमानी धर्मावरही अंशतः चढवलेल्या नवीनच प्रत्याक्रमणानंतर दक्षिणेतील त्या चारी पाची सुलतानांचा आणि एकंदर मुस्लिम समाजाचा थरकाप उडाला आणि भीतिजन्य संतापाने ते अत्यंत क्षुब्ध झाले. आपल्याला आपली राज्ये टिकवायची असतील आणि मुसलमान म्हणून जगावायचे असेल तर आपण सर्व सुलतानांनी आपले सर्व वैरे विसरून विजयनगरच्या या मदोन्मत्त हिंदू राजावर सर्वांनी मिळून निकराची चढाई केली पाहिजे. कारण आपणांपैकी कोणाही एकट्या दुकट्या सुलतानी सैन्याला हे हिंदूंचे माजलेले राज्य हार जाणार नाही. हे अनेक वेळा आपल्या प्रत्ययास येत आहे.
असा विचार करून ह्या धाडसी कार्याचे पुढारीपण स्वतः विजापूरचा आदिलशहानी त्याचा वजीर खिजीर खान याने स्वीकारले. खिजीर खानाने स्वतः निजामशहा, कुतुबशहा ह्या सुलतानांच्या भेटी त्यांच्या राजधानीत जाऊन घेतल्या. साऱ्या महत्त्वाच्या मुसलमान सरदारांनी, सेनापतींनी, मुल्ला मौलवींनी सर्वत्र जिहादाचा, धर्मयुद्धाचा प्रचार करून सर्वांना एकत्रित केले. या मुस्लिम सुलतानांचे ऐक्य शक्यतो अगदी हार्दिकनी अभेद्य व्हावे म्हणून त्या सुलतानांनी आपल्या मुली एकमेकास देऊन आपापसात रक्तसंबंधही जोडले आणि अशा कडेकोट सिद्धतेनंतर या संयुक्त सुलतानांची सैन्य विजयनगरवर चालून गेली.